महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार वैष्णवी राऊत यांच्याशी वसई शहर महानगरपालिकेच्या डोंगरपाडा येथील रुग्णालयात सुरक्षा रक्षक महिलेने हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर राऊत यांना पुढील उपचारासाठी बोळिंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। दुपारनंतर अचानक रक्तदाब कमी झाल्याचे जाणवल्याने वैष्णवी राऊत उपचारासाठी महापालिकेच्या डोंगरपाडा येथील रुग्णालयात गेल्या होत्या। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक पूजा मिश्रा या महिलेसोबत त्यांची बाचाबाची झाली। या वादादरम्यान सुरक्षा रक्षक महिलेने आपल्याशी धक्काबुक्की तसंच मारहाण केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। घटनेनंतर वैष्णवी राऊत यांना बोळिंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील तसेच विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन राऊत यांची भेट घेत विचारपूस केली। पत्रकाराशी रुग्णालयात अशा प्रकारे गैरवर्तन झाल्याच्या घटनेचा महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांनी निषेध केला। संबंधित सुरक्षा रक्षक महिलेविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत। पत्रकार संघटनांनी महिला सुरक्षा रक्षक कर्मचारीवर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधित सुरक्षा रक्षक महिलेवर प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे। मी सांगितलं मॅडम डॉक्टर कुठे आहे आम्हाला सांगा, आम्हाला डॉक्टरांना भेटायचंय। ती सांगते अरे मला सांगायला तुला काय प्रॉब्लेम आहे, तू बोल ना। मी सांगितलं मॅडम तुम्ही पहिला नीट बोला। ती सांगते काय जास्त बोलायचं नाही आणि इथून निघ मला सांगते। मी बोलली मॅडम डॉक्टरांना बोलवा। आम्ही मग माझाही थोडासा आवाज चढला। ती सांगते काय आवाज काय चढवते आणि माझ्या डायरेक्ट अंगावरती धावून आली मारण्यासाठी आणि तिने हातही उचलला माझ्यावरती। मला इथे नख तिने मारलेली आहे, चप्पल काढून तिने मारलेला आहे। उपचारासाठी गेल्यानंतर ही अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल तिकडे, तर ह्याच्यावरती आता मला तरी प्रश्नचिन्ह उभं राहत आहे।